कोंढव्यातील नागरिक लाईट आणि पाण्याच्या मूलभूत गरजांसाठी अक्षरशः झगडत आहेत। दिवसातून 5 ते 10 तास वीज गायब होते। लहान मुले मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करत आहेत आणि पालक म्हणतात शिकवायचं तरी कसं। मेणबत्तीची किंमत 6 ते 10 रुपये झाली आणि कमावणारा घरात एकच। या असुविधांमुळे नागरिक संतप्त आहेत। पण माझे नगरसेवक म्हणतात कोंढव्यात विकास केलाय, पण नागरिक विचारतात कुठे केलात हा विकास। आमचं आयुष्य अंधारात चाललेलं आहे आणि तुम्ही दाखवताय कोंढव्याचा विकास। कोंढवा कुठे नेऊन ठेवलाय? शाळकरी मुलांचं भविष्य मेणबत्तीवर ठेवलंय का? स्थानिक प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज असून कोंढवा आजही मूलभूत सुविधांसाठी झगडतोय हे वास्तव आहे। कोंढव्यात खऱ्या अर्थानं प्रकाश द्यायचा असेल तर लाईट पाणी नियमित व्हावं हीच जनतेची मागणी आहे। बोला सगळे घरी लहान मुलं आहेत। रात्रभर लाईट गेली तर मेणबत्ती 5 रुपये किंवा 10 रुपयाला किती मेणबत्ती वापरणार। एका घरी एकच माणूस कमवतोय, काय करणार? काय कसं काय राहणार? कसं जीवन जगणार कसं? बघा ते काहीतरी विचार करा म्हणा तुम्ही। 7 वाजल्यापासून आता जवळजवळ 30 रुपयाचे मेणबत्त्या झालेत आमच्या तर। लहान मुलं अर्धा 10 मिनिटं पण एक मेणबत्ती जात नाही। अभ्यास किती झाले तर पोरांनी अभ्यास तर करायलाच पाहिजे। वरी आम्ही 3ऱ्या माळ्यावर आहे, पाणी नाही काही नाही। आता सकाळ जर पोरांनी आंघोळे पण केले नाही, जुनं तसंच आहे, मांडी तशीच आहे। लाईटच नाही तर पाणी कुठं वर येणार आम्हाला? लाईट नाही तर पाणी येणार? जेवण कसं खाणार काय खाणार काय म्हणा। जय हिंद, जय महाराष्ट्र। खासदार अमोल कोल्हे साहेब, आपल्याला एक विनंती आहे। या भागातील आमदार चैतन्यदादा तुपे यांना सुद्धा माझी एक नम्र विनंती की कोंढवा शिवनेरी ह्या भागामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक राहणारे आहेत। ह्या लोकांवरती जो त्रास आहे तुम्हाला आता या महिला भगिनींनी सांगितलंच असेल, परंतु तुम्ही राजकीय असताना, तुम्ही एक खासदार किंवा तुम्ही एक आमदार असताना जर का अशा लोकांकडे तुमचं दुर्लक्ष होत असेल, आज लहान लहान बाळांना यांना पाणी पाजायचं आहे, पाणी कुठं येणार वर, ह्या मुद्द्यांना आज आश्चर्य ह्या गोष्टीची आहे की ह्या भागामध्ये मग विकास झाला कुठलं आणि काय कुठल्या मुद्द्यांनी इथले नगरसेवक म्हणतात की इथं आम्ही विकास केला। ॲम्युनिटी स्पेसमध्ये कामं केली, एखाद्या 10 बाय 10च्या पुणे महानगरपालिकेच्या ॲम्युनिटीजमध्ये कामं केली। ही कामं नाही म्हणतात, कामं खरी ही की लाईट, पाणी, रस्ता हे मेन मुद्दे। ड्रेनेज लाईन आणि पाणीही पिण्याचं, यांना पाणी गटारीचं पाणी येतंय, गटारीचं पाणी येतंय, हे आश्चर्यजनक आहे। मी आपल्याला अजूनही विनंती करतो पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम साहेबांना की यांना गटारीचं पाणी प्यावं लागतंय। याचा अर्थ काय की मग तुम्ही काय सुविधा देता आणि कुठल्या गोष्टींनी टॅक्स यांच्याकडे येऊन मागताय तुम्ही? मला काय कळत नाही आहे की एवढा त्रास आज कोंढव्यामध्ये अतिशय वाईट परिस्थिती या कोंढव्याची करून ठेवलेली आहे। मी आयुक्त साहेब आपल्याला विनंती करतो, ह्या भागातील जे नळ विभाग असेल, पाणी विभाग असेल, MSCB विभाग असेल, रस्ता विभाग असेल, ड्रेनेज लाईन विभाग असेल, त्यांना ह्या भागामध्ये या गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरवावं लागेल। जय हिंद, जय भारत। समाजसेवक छबिल पटेल। तुम्हाला लहान मुलं दाखवू का? लहान मुलं आणून बाहेर दाखवू का तुम्हाला? आता लहान मुलं आमच्याकडे किती आहेत? प्रत्येक घरी एक लहान मुलं आहेत। कुठून आणणार एवढे पैसे मेणबत्त्या याला त्याला? बघा तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही पण माणसंच आहोत। आमची एवढी विनंती आहे तेवढी आम्हाला आमचं आणि टावर सहकार्य